नमस्कार मित्रांनो, सावलीची जणू सावली या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे सावली सांगत असते किरणला, थोडासा प्रयत्न कर, तू दाताने माझी दोरी सोडवण्याचा प्रयत्न कर. पण यावरती किरण बोलते, नाही सावली मॅडम, होत नाही आहे, माझ्या गळ्याला दोरी येत आहे, दुसरं काही तर पर्याय सुचवा ना. त्यावरती सावली बोलते, एक काम कर किरण, तू ना पाठमोरी हो आणि तुझी खुर्ची सरकव. तर किरण बोलते, हे कसं करू. तर यावरती सावली बोलते, एक काम कर, पायाने हळूहळू तुझी खुर्ची सरकव, काही तर प्रयत्न केले पाहिजेत आपल्याला किरण. असं बोलल्यानंतर किरण हळूहळू खुर्ची तिची उलट्या बाजूला करते आणि त्यानंतर सावली काय करते, तिची दोरी सोडवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आपण पाहतो का इकडे ते दोन गुंड आलेले असतात आणि त्यांनी आता बबलूला पाहिलेलं असतं. बबलूचं काही लक्ष नसतं. तेवढ्यातच ते बबलूजवळ येतात. बबलूजवळ आल्यानंतर बबलू तिकडे पाहत असतो, त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं. तो त्या ज्या खोलीमध्ये किरण आणि सावली आहे त्या खोलीकडे चाललेला असतो. तेवढ्यातच ते गुंड आता बबलूला पकडतात. बबलूला म्हणतात, अरे वा वा, हे बघा त्या किरणचं शेपूट. तर यावरती बबलू बोलतो, काय राव, बोलून बोलून काय बोलला, किरणचं शेपूट, किरणचा लवर वगैरे तर म्हणायचं ना. तर यावरती तो बोलतो, काय रे, तू काय करणार आहेस, कोण कोण आले सांग, तुझ्याबरोबर अजून किती जण आहे सांग. तर यावरती बबलू बोलतो, काय ना, आत्ता तर मी एकटाच आलो आहे, पण तुमचा तर बँड वाजणार आहे बरं का. असं म्हणल्यानंतर तो बोलतो, हो का, सांग बघ कोण आले तुझ्यावर. तर त्यावरती काय करतो मी का बबलू, त्यांचं लक्ष वेधण्यासाठी, हे बघा कोण आले, असं करून हात बाजूला करतो आणि त्या दोघांना चुकून तो बरोबर तिथून पळून जातो. त्यानंतर ते दोन्ही गुंड बबलूच्या पाठीमागं पळून गेलेले असतात, कारण की बबलूने त्याला हुंकावणी दाखवलेली असते. तेवढ्यातच आपण पाहतो काय, तो गुंड असा मोठ्यानं हसायला लागलेला असतो आणि आता त्यांनी बबलूला पकडलेलं असतं आणि बबलूला त्याने मारायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे आपला हिरो दाडून बसलेला असतो आणि त्यानंतर त्याने त्याचा कोट काढलेला असतो. त्याचबरोबर एक गुंड आला की त्याच्या तोंडावरती तो कोट घालतो आणि त्याला ते मारहाण करतो आणि त्याला इतक्या जोरदार मारहाण करतो की तो अक्षरशः तिथून पळूनच जातो. त्याला पळून जाताना बघून त्यांचा बॉस बोलतो, रे ह्याला काय झालं, चल बघून या. आणि बबलू बोलत असतोय, रगत सांग अजून कोण कोण आहे तुझ्यावर. तर बबलू बोलतो, आत्ता तर मी एकटाच आहे, पण अजून पोलीस येणार आहेत. असं बोलल्यानंतर बबलूला अजून ते जोरात मारतात आणि तो त्यांचा साथीदार का पळून गेला ते पाहण्यासाठी आता ते त्याच्या पाठीमागून गेलेले असतात. इकडे आपण पाहतो काय, सावलीने मात्र डोकं लावून ना किरणचे दोरीचे हात सोडलेले असतात. त्यानंतर किरण ही काय करते, त्यांचे हात सोडते, पाय सोडते आणि त्या दोघी एकमेकीला सोडवतात. आणि किरण ना सावलीला खरंच घट्टमिठी मारते आणि बोलत असते, सॉरी सावली मॅडम अशी म्हणत असते. तर सावली तिला समजावत असते, तुम्हाला सॉरी वगैरे काही म्हणू नको, चल आता आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे, तूच व्यवस्थित आहेस ना, तुला काय झालं नाही ना, असं तिची विचारपूस करते. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडं मात्र सावलीने डोके लावल्यामुळे दोघींनी एकमेकांची दोरी सोडली आणि तिथून त्या रूममधून निसटलेल्या असतात. तेवढ्यातच काय होतं, ज्या खोलीमध्ये त्या दोघींना बांधून ठेवला असतो त्या खोलीच्या पाठीमागे आता सारंग आलेला असतो आणि सारंग हळूहळू त्या खोलीमध्ये येत असताना मात्र त्याच्या पाठीमागून तो मोठा गुंड आलेला असतो आणि हे सारंगला खरं माहीत नसतं. ह्या दोघी मात्र त्या खोलीतून सुटून बाजूला गेलेल्या असतात, पण सारंगला ते माहीत नाही आणि त्यानंतर तो हळूहळू त्या खोलीकडे यायला लागलेला असतो. आणि त्यामुळं काय होतं माहिती आहे का, तो हळूहळू त्या खोलीकडे यायला लागल्यामुळे त्या गुंडाने त्याला पाहिल्यामुळे तो आवाज न करता दबत्या कावल्याने ना हळूहळू त्याच्या पाठीमागून आलेला असतो. पण त्याने मात्र ना त्याच्याजवळचा सुरा बाहेर काढलेला असतो. सारंग त्यानंतर त्या खोलीमध्ये जात असतो आणि तो गुंड त्याच्या पाठीमागून येत असतो. त्याने आवाज कसलाही केला नसतो, कारण की सारंगला बेसावितपणे त्याला पकडायचं असतं आणि त्याला मारण्यासाठी त्याने चाकूही त्याच्या हातामध्ये काढून घेतलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो काय, सारंग त्या खोलीमध्ये जातो, पाहतो काय तिथं खुर्च्या असतात, दोरी असते, रिकामं सगळं असतं आणि कोणीच तिथं नसतं. तेवढ्यात तो गुंड असतो, तो आता सारंगवर पाठीमागून हमला करतो. सारंग स्वतःला वाचवत असतो, त्यानं चाकू काढलेला असतो. तेवढ्यातच सावलीने ते सगळं पाहिलेलं असतं. आता सारंगच्या अंगावरती चाकू लागणार, तेवढ्यातच सावली काय करते, डोकं लावून काय करते, तिथले काठी घेते, ती जोरात त्या गुंडाच्या हातावरती मारते. त्यामुळे त्याच्या हातातला चाकू खाली पडतो आणि आता सारंग त्याच्यावरती प्रतिहल्ला करतो आणि त्याचा हात जोरात मोडतो. त्यावरती तो ओरडत असतो, माझा हात असं करत असतो. मग आता सारंग काय बोलतो, सावली ये पटकन आणि ती दोरी घे, ह्याला आपण बांधूया. त्यानंतर सारंग आणि सावली दोघे मिळून त्या गुंडाला एका खुर्चीशी बांधतात आणि जोरदार बांधतात. तो ओरडत असतो, मला सोडा म्हणून. आणि तेवढ्यातच काय होतं, तिथे सगळे बाकीचे यायला लागलेले असतात. तेवढ्यातच तिथे बबलू किरण आलेला असतात आणि बबलू खूप इवळत असतो, कारण की त्याला लागलेलं असतं. सारंग आणि सावलीने मात्र त्या गुंडाला जोरदार कचकरून बांधलेलं असतं, जेणेकरून काही जरी झाला तर तो सुटला नाही पाहिजे.
त्यानंतर बबलू तिथं आल्यानंतर किरण ही तिथं आलेली असते आणि आपली जगन्नाथ पण आलेले असतात. तर किरण बोलत असते, बबलू तुला खूप लागलं का रे, खूप दुखतंय का रे? तर बबलू बोलतो, त्यांच्यासाठी थोडंच आहे पण माझ्यासाठी खूप मार मला लागला आहे असं बोलतो. त्यावरती सॉरी बोलल्यानंतर तो बोलतो, नको तू कशाला सॉरी म्हणतेस असं म्हणतो. त्यानंतर काय होतं तेवढ्यातच तिथे जगन्नाथ आलेले असतात आणि जगन्नाथ बोलतात, पकडलं ना तुम्ही आता? तर यावरती बबलूला बोललेली असते सावली, बबलू दादा तुम्ही ठीक आहात ना? तर बबलू बोलतो, हो आहे मी ठीक. तेवढ्यातच आता जगन्नाथ बोलतात की आता पोलीस येतील, नीलचा मला फोन आलेला आणि नील आता पोलिसांना घेऊन येणार आहे. मग त्यानंतर आता सावली त्या गुंडाला बोलते, आता बघ आता ना तू जा जेलमध्ये, तुझ्या ना मालकणीजवळ आता तिथं जाऊन राहा असं बोलते. त्यानंतर मात्र सगळ्यांच्या जीवात जीव आलेला आहे, कारण की आता सावली आणि किरण सुखरूपपणे सुटलेला आहेत आणि त्या गुंडाला आता ह्या सगळ्यांनी पकडलेलं आहे. पोलीस आता कायम कसं असतं तसं शेवटीच येणार आहेत आणि पोलीस त्या गुंडाला घेऊन जाणार आहेत. पण सावलीने मात्र त्याला खडसावून सांगितलेलं होतं की जा आता तू तुझ्या मालकिनीजवळ जाऊन राहा तुरुंगामध्ये असं सांगितलेलं असतं. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे घरी जगन्नाथच्या घरी सगळे आलेले असतात. तेव्हा अलका म्हणत असते, ठीक आहात ना तुम्ही, काय झालं नाही ना तुम्हाला? सावली कशी आहेस तू? किती मोठं धाडस दाखवलं जो तू, मला खूप टेन्शन आलं होतं असं म्हणते. त्यानंतर किरणची विचारपूस करते, किरणला विचारते, बाळा तू बरी आहेस ना? तुला लागलं तर नाही ना? ठीक आहेस ना असं विचारते. असं विचारल्यानंतर सावली तिच्याकडे पाहत असते. सावली काहीतरी विचार करत असते जेव्हा किरणची विचारपूस चाललेली असते. तेव्हा किरण बोलते, मी ठीक आहे पण काय आहे ना, मला खूप वाईट वाटत आहे की माझ्यामुळे इनडायरेक्टली का होईना पण तुम्ही सगळे यामध्ये इन्व्हॉल्व झाला आणि तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. तर यावरती सावली बोलते, किरण असं बोलू नकोस गं तू, तुझं ह्यामध्ये काही दोष नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे कोणी घडवून आणलेलं आहे. त्यानंतर मग आता अलका बोलते, बरं ठीक आहे चला सगळ्यांनी फ्रेश व्हा, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. तर यावरती जगन्नाथ बोलतात की एक काम कर, पाणी तर आम्ही त्या गुंडांना पाजलंच आहे, तो आता तुझ्या हातचा फर्स्ट क्लास चहा घेऊन ये. असं बोलल्यानंतर अलका बोलते, हो ठीक आहे मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते, तुम्ही छानपैकी बसा, मी तेवढ्यातच येते. असं बोलून अलका आतमध्ये जाते आणि हे सगळे इथे बसलेले असतात. हे सगळे इथे बसल्यानंतर मात्र जगन्नाथ बबलूला विचारतात, काय रे बबलू खूप लागलं का तुला, दुखतंय का तुझं? तर बबलू बोलतो, हो मारले खरं त्यांनी मला, त्यांच्यानी थोडं पण माझ्या ह्यानी जास्तच मारले बरं का, माझं दुखतंय असं बबलू म्हणत असतो. तेवढ्यातच आपण पाहतो काय सावली मात्र एकटीच अशी मग्न एक टक लावून कुठं तर पाहत असते. त्यानंतर इकडे किरण बोलत असते बबलूला, बबलू खरंच लागलं का रे तुला खूप, माझ्यामुळे तुला त्रास होतोय ना रे अशी म्हणत असते. आता इकडे जगन्नाथ म्हणत असतात, काय झाले सावली, कसला आता विचार करतेस तू, काय टेन्शन आहे का असं म्हणल्यानंतर सावली बोलते, नाही काही, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. इकडे किरण मात्र बबलूकडे बघून हसत असते आणि तिला वाटत असतं माझ्यामुळे बबलूला खरंच खूप लागलं आहे. त्यानंतर आता सावली म्हणत असते, चला तुमच्याशी मला काहीतरी बोलायचं आहे, पण बाजूला चला मला तिकडे जाऊन बोलायचं आहे. जेव्हा सावली असं बोलते तेव्हा मात्र कळतच नाही हिला असं काय बोलायचं होतं जे ती सारंगसमोरही बोलू शकत नव्हती. तर त्यावरती जगन्नाथ बोलतात, हो ठीक आहे चल आपण जाऊन बाजूला जाऊन बोलू. त्यानंतर ते दोघेही तिथून उठतात आणि जेव्हा ते दोघे तिथून उठतात तेव्हा मात्र सारंगचा चेहऱ्यामध्ये क्वेश्चन मार्क असतो. तो असा विचार करत असतो की आता काय सावलीला ह्यांच्याशी बोलायचं असेल, असं काय असेल की जी माझ्यासमोर सांगू शकत नाही. पण सारंगचा स्वभाव असा असतो की तो कधीही तिला त्या गोष्टीबद्दल खोदून विचारत नसतो. त्यानंतर तिकडे आल्यानंतर जगन्नाथ बोलतात, काय झाले तू अशी अस्वस्थ काय आहेस, अजून काय टेन्शन आहे का? तर त्यावरती ती बोलते, नाही मला किरणची काळजी वाटते. तर ते बोलतात का, अजून काय धोका आहे का तुझ्यासाठी? तर यावरती सावली बोलते, नाही तसं काही नाही, पण तुम्हाला माहिती आहे का बबलू आणि किरण एकमेकांना आवडतात, त्यामुळे आतापर्यंत ती आमच्या घरी राहत होती, तिचं आता या जगामध्ये कोणीच नाही आहे, पण आता तिथे राहणे ते बरोबर दिसत नाही, म्हणून मी असं म्हणते तिचं वाक्य काही पूर्ण करत नाही. तेवढ्यातच मात्र जगन्नाथ बोलतात की राहून दे तिला माझ्याकडं. असं म्हणल्यानंतर सावली म्हणते, तुम्हाला कसं माझ्या मनातलं कळतं, तुम्हाला हे कसं समजलं? असं बोलल्यानंतर जगन्नाथ बोलतात की लिकीच्या मनातलं कळायला वेळ लागतो का, शेवटी मी तुझा वडील आहे ना, आणि तुला सांगू का मला असं जाणवतच होतं काही तर होणार आहे, वाईट होणार आहे, त्यानंतर चांगलं होणार आहे, आणि हे चांगलं होणार आहे आता माझ्या लक्षात आलं आहे. तर सावलीमध्ये खरंच थँक्यू, तुम्ही तिला इथं ठेवून घेत आहात म्हणल्यानंतर तर यावरती जगन्नाथ बोलतात, हे बघ यामध्ये कोण आपलं काही नसतं, जो काही करणारा असतो तो देव असतो, फक्त आपण कारणीभूत असतं असं ते सांगतात. तू काळजी करू नको, किरण इथे सुखरूप राहील, तिची तुला कसलंही टेन्शन राहणार नाही, आम्ही दोघं तिला छान, आणि काही जरी केलं तर ती आमच्या मुलीसारखीच आहे ना, त्यामुळे आम्ही तिची काळजी घेऊ. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र घरी सगळी काळजी करत बसलेले आहेत, कारण की अजून सारंग आणि सावली आले नाहीत.
आणि त्यानंतर इकडे मात्र सावलीने जगनरावांना मिठी मारलेली असते आणि अलका तिकडून बोलत असते, बाप लेकीचं झालं असेल तर या चहा घ्यायला बाहेर, असं बोलून त्यांना चहा घ्यायला बाहेर बोलवते. सावली मात्र खूप खुश आहे, कारण की तिच्या मनातलं किरणबद्दलची काळजी आता मिटलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे घरी सगळी आल्यानंतर बाबा विचार, कसं आहे तुम्ही, आहेत ना चांगलं, काय झालं, खूप लागले का तुम्हाला, असं विचारत असतात. त्यानंतर इकडे ते बोलत असतात, काय झालं बबलू, तुला खूप लागले का, असं बबलूची काळजी केली जाते. तर यावरती बबलू बोलतो, काय करायचं त्यांच्या आईने थोडं, पण माझ्या आईने मला खूप मारलं आहे, दुखतंय माझं, असं विचारलं जातं. त्यानंतर बाबा विचारतात, किरण कुठे आहे, किरण तुमच्यासोबत होती ना. तर यावरती सारंग सांगतो, किरण आता जगन्नाथ त्यांच्या घरी राहणार आहे. तर यावरती बाबा म्हणत असतात, बरं झालं. त्यामुळे काय झालं, एका मुलीला वडिलांची माया भेटली आणि एका वडिलांना मुलगीची माया भेटली. त्यानंतर तिलोत्तमा बोलते, जावा तुम्ही सगळे जाऊन फ्रेश व्हा, जावा, मी तुम्हाला जेवण लावते. आणि बबलूला आता हा आतमध्ये नेतो आणि बोलत असतो जाताना, बबलू तुला खूप लागले का रे. तर बबलू म्हणतो, हो मला खूप लागले, मी काय तर जेवत नाही, मी आज जाऊन आराम करणार आहे. त्यानंतर सावली बोलते तिलोत्तमाला, तुम्ही जाऊन झोपा जावा, माझं मी वाढून घेते. तर यावरती बाबा बोलत असतात की खरंच सावली तू खूप चांगलं काम केलंस बरं का, एका वडिलाला आणि मुलीला एकत्र आणण्याचं काम केलंस. त्यानंतर मात्र सारंग बोलत असतो, आता काही काळजी करू नका, पोलीस येऊन गेली आहेत आणि त्या गुंडांना पकडलेलं आहे. तर तिलोत्तमा बोलते, चला तुम्ही फ्रेश होऊन या, जावा, मी जेवायला वाटते. तर त्यावरती सावली बोलते, नको तुम्ही जाऊन झोपा जावा, मी वाढून घेते. तर तिलोत्तमा म्हणते, नको तू कंटाळा असशील ना, जा फ्रेश होऊन ये, जा, मी जेवायला ताटं करते, असं बोलून तिलोत्तमा आतमध्ये जाते आणि सावली हे सगळेच आतमध्ये जातात. तिलोत्तमाला आता सावलीची खरं काळजी वाटायला लागलेली आहे आणि ती तिच्याप्रती मात्र प्रेमानेही बोलायला लागलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे या दोघांचं बोलणं चाललेलं असतं की आता आपल्याला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे बबलू आणि किरणबद्दल. त्यानंतर आपण पाहतो इकडे काय झालेलं असतं ना, आपली अमृता छानपैकी रूममध्ये बसलेली असते काहीतरी वाचत आणि आता राजकुमारने तिच्यासाठी ज्यूस आणलेला असतो. ती बोलत असते, खरंच तुम्ही किती बदललं आहे ना हो, कशाला तुम्ही एवढं सगळं करता. तर यावरती तो बोलतो, चुकीचा क्वेश्चन आहे आणि मी बदललं हे कसं, चांगलं आहे का वाईट आहे. तर ती बोलते, हो खरंच छान आहे हो, खूप छान वाटते मला. मग तो बोलतो, हो हो ना, बरोबर आहे ना, मग आता सांग बघू, घे ज्यूस घे बघू, मी छान आणले तुझ्यासाठी ज्यूस करून. असं बोलल्यानंतर अमृता बोलत असते, हो हो घेते मी ज्यूस. मग त्यानंतर तो बोलत असतो, तुला एक सांगू का, मी ना एक नाव ठरवले आहे, आपल्याला जर मुलगा झाला ना तर आपण त्याचं नाव प्रिन्स ठेवूया, म्हणजे कसं राजकुमार तसा प्रिन्स. असं बोलल्यानंतर अमृता बोलते, मुलगाच होईल कशावरून, मुलगीही होऊ शकते ना, मुलगी झाली तर मी नाव ठरवले बरं का. तर त्यावरती तो बोलतो, काय नाव ठेवले सांग बघू. तर यावरती अमृता बोलते, मुलगी जर झाली तर आपण तिचं नाव केतकी नाव ठेवायचं, कसं वाटते केतकी नाव, छान आहे ना. असं म्हणल्यानंतर राजकुमार बोलतो, हो छान आहे नाव, केतकी छान आहे, पण असं वाटते का कुठलं तर बनात वगैरे असं मोर फिलाईन केतकी, काय मला एवढं काय खास वाटत नाही. असं म्हणल्यानंतर ती बोलते, का तुम्ही जसं ठरवलं मुलाचं नाव तसं मुलीचं मी नाव ठरवलं आहे, आणि दुसरी गोष्ट काय होणार आहे आपल्याला त्याच्याशी काही माहीत नाही काय होणार आहे. तो बोलतो, तुला माहिती वगैरे आहे का, डॉक्टरने सांगितले का काय तुला मुलगा होणार आहे का मुलगी. तर ती बोलते, हो तसं काही नाही आहे, आपल्या हातात काय आहे सांगा, जे देव ती घ्यायचं आहे, पण आपल्या हातात हे आहे ना, आपण त्याच्यावरती संस्कार कसे करायचे. तर त्यावरती राजकुमार बोलतो, मी ठरवलं आहे, मुलाच्या बाबतीत जे काय असतील संस्कार करणे ते तूच करशील, मी त्या बाबतीमध्ये काही करणार नाही, असं तिला बोलत असतो. त्यावरती अमृता मात्र हसत असते आणि तिला खूप छान वाटत असतं की हे किती चांगले बदल आहेत, त्यांना वडील म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पडायच्या आहेत आणि त्यांनी मात्र पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे की मुलाचं जे काही संस्कार वगैरे असतील ते तूच करशील, असं तिला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो का इकडे सारंग रूममध्ये फोनवरती बोलत असतो आणि तेवढ्यातच त्याला तिथं भेटायला ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या आल्यानंतर ती काय बोलते, सारंग मला नीलकडून सगळं समजलं आज जे काय झालं किरणच्या बाबतीत वगैरे, खरंच सावलीचं खूप धाडस आहे बरं का, तिला मानलं पाहिजे. असं बोलल्यानंतर सारंग बोलतो, हो बरोबर आहे, सावली खरंच खूप धाडस करते. त्यानंतर तो प्रत्येक वाक्याला तिला टाळायचा प्रयत्न करत असतो, चालेल बरं तुझं काय काम आहे सांग. असं बोलल्यानंतर ती बोलते, असं का बोलते सारंग, मी तुझ्याशी बोलायला आले, एवढं बोलते तर तू बोलत नाहीस नीट. तर यावरती सारंग बोलतो, मी आत्ता जरा बिझी आहे म्हणून बोललो, काय काम होतं का महत्त्वाचं तुझं. तर यावरती ऐश्वर्या बोलते, काही नाही सारंग, मी तुला सांगू का, मी अशी घरामध्ये शांत बसू शकत नाही, मला काहीतरी काम हवं आहे, काहीतरी मला काम दे, मला खरंच असं बसवत नाही आहे, कारण की मला रोजची सवय ऑफिसला जायची, असं शांत मी बसू शकत नाही. तर यावरती सारंग बोलतो, काम म्हणजे काय काम हवं आहे तुला. तर यावरती ती बोलत असते, काही काम दे, मी असं म्हणत नाही की मला कंपनीतलंच काम दे, पण मला बाहेरचं काम जरी दिलं असेल चालेल, तुझे जे हर्बल्स करतो ना त्या गावातल्या लोकांना भेटायचं काम दिलं तर चालेल. असं म्हणल्यानंतर सारंग बोलतो, एकदा तू त्या गावातल्या लोकांना भेटून आपल्या स्वतःच्या कंपनीविरुद्ध त्यांना भडकवलंस हे खूप होतं,
आता त्याबद्दल तू काही विचारू नकोस. त्यावरती मग आता ऐश्वर्याला असं बोलल्यानंतर राग येतो. ऐश्वर्या बोलते, सारंग मी खरंच बदलण्याचा प्रयत्न करते, खरंच मी बदलली आहे, मला त्याचं गिल्ट आहे, मला वाईट वाटतं, म्हणून तर म्हणते ना मला काहीतरी काम दे, मला काहीतरी करायचं आहे, मी असे शांत बसू शकत नाही, मी कुठवर माझ्या चुकांना असं कवटाळून बसू. असं बोलल्यानंतर सारंग बोलतो, पहिली गोष्ट मी इतक्या लवकर तुझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट तुला जर काही करायचं असेल तर तुझं तू स्वतःचं कर ना. जसं आपल्या राजकुमार दादांनी गॅरेज काढलं तसं तू स्वतःचं काहीतरी काम चालू कर, पण कंपनीमध्ये इतक्या लवकर मी तुला येऊन देणार नाही असं सारंगने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि एवढं बोलून तो तिला सॉरीही बोलतो आणि तिथून निघून जातो. पण जेव्हा तो तसं बोलत असतो तेव्हा मात्र ऐश्वर्याचा राग अनावर झालेला असतो आणि हा डायरेक्ट आपल्याला सॉरी नाही कसं म्हणतो ह्याचा राग तिला खूप आलेला असतो. सारंग तिथून गेल्यानंतर ती बोलते, ह्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणारच नाही, कारण की सारंगने डायरेक्ट मला कंपनी जॉईन करायला नकार दिला. तो आहे तरी कोण मला नाही बोलणारा, कारण की सारंग बोलतो, कंपनीच्या बाबतीत मी कधीही आता लवकरात लवकर तुला घेईन हा निर्णय माझा होणार नाही, कारण की मला तुझ्यावरती आता विश्वास राहिलेला नाही, असा तो डायरेक्ट बोललेला असतो. एवढा अपमान झाल्यानंतर आता ही ऐश्वर्या ग बसणार येत आहे का? शेवटी ती ऐश्वर्या आहे. विचार करत करत स्वतःच्या रूममध्ये जाते आणि असा विचार करत असते, ह्याचा बदला मी घेणारच, हे सारंगला आता मी कसा धडा शिकवते ह्याचाच ती विचार करत बसलेले असते. आणि त्यानंतर नील ना त्याच्या बेडवरती काहीतरी काम करत असतो, लॅपटॉप त्याचा ओपन असतो. ह्याच विचारामध्ये असते, आता मी काय करू आणि ह्याचा बदला कसा घेऊ, सारंगला कसा धडा शिकू ह्याचाच ती विचार करत असते. त्यानंतर तिचं काय डोकं ह्या बाबतीत एक नंबर चालत असतं. काय करते, ड्रॉवरमधून एक पेन किलर क्रीम काढते आणि नीलला बोलते, नील बबलूला खूप मारहाण झाली आहे ना, बबलूला ही क्रीम देऊन ये जा. असं बोलल्यानंतर नील तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. नील बोलतो, काय तू तू बबलूची काळजी करतेस? तर यावरती ऐश्वर्या बोलते, नील असा का करतोस रे तू? मी कित्येक वेळा तुला सांगून झालं आहे की मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते, मी बदलत आहे तरी तुला विश्वास बसत नाही, आणि जेव्हा तू माझ्यावरती अविश्वास दाखवतोस तेव्हा मला त्रास होतो. त्यावरती नील बोलतो, तुझं वागणंच तसं आहे, त्याला मी तर काय करू? तर ती बोलते, म्हणजे याचा अर्थ मी बदलत आहे त्याचं काहीच नाही का? तुझ्या असं बोलण्याने वागण्यानं मी मात्र कायमच डिमोटिवेट होत निघाली आहे, असं ती नीलला बोलते. त्यावरती नील बोलतो, बरं ठीक आहे, सॉरी माझं चुकलं, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला, दे इकडे क्रीम मी देऊन येते. मग ती बरोबर नीलला गुंडाळत असते. तिला माहीत असतं नीलला कसं इमोशनली गुंडाळायचं असतं, आणि नील कायम तिच्या ह्या चुकामध्ये पांघरून घालून स्वतः तिला चांगलं म्हणत असतो. आता नील ऐश्वर्याने दिलेले क्रीम घेऊन बबलूला द्यायला जातो, पण त्याने त्याचा लॅपटॉप ओपनच ठेवलेला असतो, कारण की त्याला बायको इतक्या काही लेवलला जाईल असं काहीच वाटत नसतं. पण ऐश्वर्या मात्र खूप पुढची आहे. ऐश्वर्या काय करते, पटकन ड्रॉवरमधला एक पेनड्राईव्ह घेते आणि नील गेलेचं पाहून बरोबर चटका मारते आणि त्या लॅपटॉपला पेनड्राईव्ह जोडून त्यामधला डाटा रिकवर करते. त्यानंतर त्या पेनड्राईव्हमध्ये सगळा डाटा घेतल्यानंतर बोलत असते, सारंग, ज्या कंपनीमध्ये यायला तू मला नकार दिलास त्या कंपनी कशी बंद पाडायची हे माझं काम आहे. आता मी तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं मात्र आता ऐश्वर्यानं काम केलं आहे. आता आपण पाहतो काय, नीलला मात्र हे काहीच माहीत नाही की त्याच्या पाठमोरे ऐश्वर्याने काय केलं आहे. पण ऐश्वर्याने मात्र कंपनीचा डाटा चोरलेला आहे आणि त्याचा काही तर दुरुपयोग करून ती मात्र बरोबर आता सारंगला फसवण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि ती कंपनी कशी बंद पडेल याचाच मात्र ती विचार करत राहणार आहे. त्यानंतर आपण पाहतो काय, तेवढ्यात अजून नील काय आलं नसल्यामुळे ती खूप खुश आहे, कारण की तिला जे करायचं होतं ते तिनं केलेलं आहे आणि ह्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही असं ती बोललेली आहे. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, सारंग सावलीला म्हणत असतो, सावली मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं, म्हणजे तू एका वडिलांना मुलीची माया दिलीस तसंच एका मुलीला वडिलांची माया दिलीस. तर यावरती सावली बोलत असते, अहो इतकं काही नाही त्यात मी केलं, यामध्ये कसं देवच हे सगळं घडवून आणत असतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो. त्यावरती सारंग बोलतं, खरंच मला तुझं ह्याचंही कौतुक वाटतं, म्हणजे इतकं दुसऱ्यांसाठी करूनही तू कधी मी केलं असं आव्हानत नाहीस. तर त्यावरती सावली बोलते, अहो तसं नाहीच ना, मी केलंच नाही ना काय त्यामध्ये, मी फक्त निमित्त मात्र होते, हे सगळं आपला पांडुरंग घडवून आणत आहे. असं बोलल्यानंतर सारंग म्हणत असतं, खरंच खूप शहाणी आहेस बरं का, माझी बायको खूप शहाणी आहे. तर यावरती सावलीमध्येच, हो झालं का आता, चला आता आपण जाऊया एक ऑफिसला, मी डबे भरलेले आहेत, आता डबे घेऊन जाऊया आपण. असं म्हणल्यानंतर इकडे सारंग म्हणत असतो, खरंच किती गोड माझी बायको आहे ना, किती शहाणी माझी बायको आहे, कसं ना सगळ्यांचं मन जपत असते, कसं सगळ्यांचा मनाचा विचार करत असते. त्यानंतर तो बोलतो, चल आपण डायरेक्ट जाऊया आणि बबलूला आज सुट्टी घेऊन दे, कारण त्याचं खूप दुखतं आहे, आणि किरणला जंगलात सोडा येतील, जरी ते गुंड तुरुंगामध्ये जरी गेले असले तरीसुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला हवी आहे, त्यामुळे किरणला सोडायला जगन्नाथ येतील.
असं बोलल्यानंतर सावली बोलते, हो ठीक आहे, चला आता मी आपल्या दोघांचे डबे भरलेले आहे, डबे घेऊन येतो. तर यावरती सारंग बोलतो, माझा डबा नको, तुझा फक्त घे. तर यावरती सावली म्हणते, का? तर तो बोलतो, तू आहेस ना माझ्यासाठी. असं बोलल्यानंतर मात्र सावली हसते, कारण की तो कायम म्हणत असतो की मला भूक लागत नाही, तू असलीस तरी बास झालं. असं बोलल्यानंतर सावली ही चेष्टा करत असते आणि सावली बोलते, हो का, ठीक आहे चालेल, मी फक्त आता माझा एकटीचा डबा घेते. असं बोलून त्या दोघांची चेष्टा मस्करी चाललेली असते आणि आता खूप मोठं संकट असून आता ते दोघे बाहेर आलेले आहे. आता सावली डबा घेण्यासाठी खाली जाते, पण सारंग मात्र तिच्याकडे कौतुकाने पाहत राहिलेला असतो, कारण की त्याला त्याच्या बायकोचा कायम अभिमान आहे. आता आपण उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहू पुढे काय होणार आहे.